यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुती नमतः राक्षसांतकम्. या रामकथेचा खरा वेडा जर कोण असेल ना, तो आमचा मारुतीराय. नुसतं राम म्हटल्याने सुद्धा त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. काय सुंदर वाल्मिकी ऋषींनी सांगितलंय बघा. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, जिकडे जिकडे रघुनाथाचं कीर्तन चालू असेल, जिकडे जिकडे रामकथा चालू असेल, तत्र तत्र कृत मस्तकांजलीम, नुसतं राम म्हटल्यानंतर सुद्धा जणू काही नाम म्हणजेच राम असा त्याचा भाव असल्यामुळे जिकडे राम उच्चारलं जातं तिकडे मारुती मस्तकावर हात जोडून उभे असतात. आणि नुसते मस्तकावर हात जोडत नाहीत, तर त्यांच्या डोळ्यातून बाष्पवारी परिपूर्ण लोचनम, म्हणजे अश्रू त्यांच्या नेत्रामध्ये दाटून येतात. हे भक्तीची पराकाष्ठा आहे. एखाद्या पतिव्रतेला पती परगावी गेल्यानंतर पतीच्या चपलांचा दुसरा एखादा जोड असेल, तो बघितल्यानंतर सुद्धा पतीची आठवण येऊन डोळ्यात पाणी येतं की 6 महिने झाले अजून यांचं दर्शन झालं नाही. मारुतीची भक्ती ह्या पतिव्रतेपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याला मूर्त काही दिसत नाहीये, फक्त राम एवढं म्हटलं की तो वेड्यासारखा वेडा पिसावतो भक्तीने. एकदा गंमत अशी झाली, एक भक्त होता, त्याचं कार्य काही होत नव्हतं. बरेच उपाय केले पण कार्य होत नव्हतं. तेव्हा एका संतांनी सांगितलं की अरे, तू मारुतीरायाला सांग की मी तुझ्या मूर्तीवर राम नाम चिकटवत जाईन, तुझं काम लवकर होईल बघ. तो भक्त गेला, त्यांनी एका पानावर, रुईच्या पानावर राम नाम लिहिलं, मारुतीच्या मस्तकावर लावलं. काम काही होईना. होता 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 कमरेपर्यंत तो ते राम नाम लिहित आला आणि त्याचं काम झटकन झालं. कारण राम नाम हे पायाला लागू नये म्हणून मारुतीने त्याचं कार्य करून टाकलं. इतकं रामाच्या नामावर ज्याची निष्ठा, तो मारुती. म्हणून एक फार सुंदर अभंग आहे. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. नुसतं रामाचं नाव घेतल्यानंतर तो नाचायला लागतो. अशीच एक कथा आहे छान. एकदा सीतामाई शृंगार करत होती आणि तिने भांगामध्ये शेंदूर भरला. मारुती आईचे सगळं हे शृंगार बघत होता, कशी शृंगार करते ते. त्याने विचारलं, आई एवढं सगळं चांगलं, या भांगामध्ये शेंदूर का ग भरलास? तर सीतामय्याने सांगितलं की जर सौभाग्यवतीने भांगामध्ये शेंदूर भरला तर पतीचं आयुष्य वाढतं, रामाचं आयुष्य वाढावं, त्याचा सहवास भरपूर काळ पृथ्वीवरच्या संतांना मिळावा म्हणून मी माझ्या भांगामध्ये शेंदूर भरते. त्यानंतर मारुतीने झडप घालून तिच्या हातातली ती डबी घेतली आणि संपूर्ण अंगभर शेंदूर फासून घेतला की आई, राम कधी या विश्वातून बाहेर जाऊच नये, रामाचा अखंड सहवास मिळावा. इतकं प्रेम रामावर. म्हणून ते म्हणतात, बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुती नमामी राक्षसांतकम. ज्यांनी राक्षसांना त्राहीमाम केलं, रावणासारख्याला त्राहीमाम केलं, इतका बलवान, तो रामाच्या चरणी मात्र अतिशय हळवा होता. काय सुंदर अभंग आहे पहा. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे.
नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाम घेता मुखी राघवाचे नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे अंजनी उदरी जन्मला भक्षिण्या रवी धावला अंजनी उदरी जन्मला भक्षिण्या रवी धावला धावणे वायू परिजाचे हो धावणे वायू परिजाचे हो दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाम घेता मुखी राघवाचे नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे हो दास रामाचा हनुमंत नाचे